एकदा पुंडलिक नावाचा एक भक्त काशीकडे प्रवास करत होता आणि संत कुकुटस्वामींच्या आश्रमात आला. त्यांना त्याने काशीकडे जाण्याचा मार्ग विचारला. कुकुट ऋषी म्हणाले की मला काशीचा मार्ग माहीत नाही आणि मी तिथे कधी गेलो नाही. पुंडलिक ऋषींची थट्टा करत म्हणाले की तुमच्यासारख्या पवित्र व्यक्तीने काशीला जायलाच पाहिजे. कुकुट ऋषी शांत राहिले. रात्रीच्या दरम्यान पुंडलिकाने आश्रमातील स्त्रियांचा आवाज ऐकला. काय घडले आहे ते पाहण्याकरता तो बाहेर आला आणि त्याने पाहिले की आश्रमात 3 महिला पाणी शिंपडून ते स्वच्छ करत आहेत. चौकशी झाल्यावर पुंडलिकाला आढळून आले की या 3 महिला गंगा, यमुना आणि सरस्वती आहेत आणि ते कुकुट ऋषींच्या आश्रमात स्वच्छ करण्यासाठी आले आहेत. पुंडलिकाला आश्चर्य वाटले की कुकुटसारख्या संतांनी काशीला भेट दिली नव्हती आणि 3 पवित्र नद्या त्यांचे आश्रम शुद्ध करण्यासाठी आल्या होत्या. त्या 3 महिलांनी पुंडलिक यांना सांगितले की धार्मिकता ही अध्यात्म आणि इतर पवित्र ठिकाणी भेट देऊन खर्चिक रीतिरिवाजांवर अवलंबून नसून केवळ कर्म करण्यावरती अवलंबून आहे. त्या 3 स्त्रियांनी त्यांना सांगितले की कुकुट ऋषी यांनी आपल्या आई-वडिलांना अत्यंत विश्वासाने सेवा दिली आहे आणि त्यांचे सर्व आयुष्य एकीकडे समर्पित केले आहे. अशा प्रकारे त्यांनी मोक्ष मिळवण्यासाठी पुण्य जमा केले आहे. पुंडलिकाने त्याच्या आई-वडिलांना सोडले होते आणि मोक्ष व आशीर्वाद मिळवण्यासाठी काशीला भेट देत होते. आपल्या आई-वडिलांची त्यांना काशीत घेऊन जाण्याची विनंती त्याने पूर्ण केली नव्हती. पुंडलिकाला आता त्याची चूक समजली आणि तो परत घरी आला. त्याने त्याच्या बालकांना काशीत आणले आणि परत त्यांची सेवा करण्यासाठी सुरुवात केली. भगवान कृष्ण हे आपल्या आई-वडिलांप्रती पुंडलिकाच्या प्रामाणिक भक्तीने प्रभावित झाले. त्यांनी पुंडलिकाच्या घरी जाण्याचा निर्णय घेतला. जेव्हा भगवान कृष्ण पुंडलिकाच्या घरी आले तेव्हा तो आपल्या आई-वडिलांच्या सेवेत मग्न होता. पुंडलिकाने प्रभूला त्याच्या दारावर पाहिले, परंतु त्याची आई-वडिलांप्रती भक्ती इतकी तीव्र होती की त्याला प्रथम आपले कर्तव्य पूर्ण करणे आणि नंतर त्याच्या अतिथीला उपस्थित राहणे आवश्यक होते. पुंडलिक अशा अवस्थेमध्ये आला होता की तो अतिथी केवळ मर्त्य किंवा देवच आहे याची त्याला काही चिंता नव्हती. या सर्व गोष्टी त्याच्या आई-वडिलांच्या सेवेसाठी होत्या. पुंडलिकने भगवान श्रीकृष्णांना उभे राहण्यासाठी एक वेळ दिली आणि त्याचे कर्तव्य पूर्ण होईपर्यंत प्रतीक्षा करण्यास सांगितले. भगवान कृष्ण आपल्या आई-वडिलांप्रती पुंडलिकच्या भक्तीने प्रेरित होऊन त्याच्यासाठी धीराने वाट पाहत होते. मातृ-पितृ भक्ती पाहून भगवान प्रसन्न झाले आणि त्याला वर माग म्हणाले. पुंडलिक म्हणाला, देवा, मला माझ्या प्रपंचासाठी काही नको, मला फक्त तू हवा आहेस. आता जसा उभा आहेस ना, तसाच तुझ्या भक्तांसाठी तू इथंच सतत उभा राहा आणि त्यांना तुझं परमपवित्र दर्शन सतत घडू दे. देव म्हणाले, तथास्तु. आणि तेव्हापासून हे विटेवर परब्रह्म कमरेवर हात ठेवून 28 युगे म्हणा की 700 वर्षे म्हणा भक्तांचं कोड पुरवित आहे. आणि त्यामुळेच आपण पंढरपूरला गेल्यानंतर प्रथम पुंडलिकाचं दर्शन घेतो आणि त्यानंतर विठ्ठलाचं दर्शन घेतो. बोला पुंडलिक वरदे हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. या वाक्यामध्ये देखील पांडुरंगाच्या आधी श्री पुंडलिकाचे स्थान आहे. जय हरी मंडळी. आज आपण आलोय पंढरपूरमध्ये. पंढरपूर हे महाराष्ट्र राज्यातील सोलापूर शहराच्या पश्चिम बाजूला भीमा नदीच्या काठावर वसलेले एक तीर्थक्षेत्र आहे. अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत दीनदुबळ्यांचा कैवारी सगळ्यांचा विठू माऊली म्हणजे पांडुरंग यांच्या वास्तव्याच्या ठिकाण. पुराणापासून या पंढरपूरला काही नावाने ओळखले जाते, जसे पंढरीपूर, उंबरठीपूर. पंढरीच्या आणि संतांच्या काव्यात पंढरी संतांनी याची तुलना थेट वैकुंठाशी केली आहे. या पंढरपुरात आज आपण पाहणार आहोत भक्त पुंडलिकाचे मंदिर, चंद्रभागा नदी, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर, विष्णुपद मंदिर, श्री कैकाडे महाराज मठ, गजानन महाराज मठ, तसेच संपूर्ण पंढरपुराची आपण माहिती घेणार आहोत. पंढरपूर दर्शनासाठी आपण ऑनलाईन पास बुक करू शकतो. त्यासाठी विठ्ठल रुक्मिणी मंदिर .org ही वेबसाईट आहे. मंदिरात जाण्याआधी चंद्रभागा नदीमध्ये हातपाय धुवूनच जावा, किंवा काही लोक त्या ठिकाणी आंघोळ देखील करतात. चंद्रभागा नदीच्या कडेलाच पुंडलिकाचं मंदिर आहे. पुंडलिकाचं दर्शन घेऊन नंतरच मेन मंदिरात जावा. पुंडलिकाचं दर्शन घेऊनच नंतरच विठोबाचं दर्शन घ्यायचं ही परंपरा आहे. मंदिराच्या समोरच श्री संत नामदेव पायरी आहे आणि शेजारीच श्री संत चोखामेळा समाधी आहे. मंदिराच्या परिसरात आणि चंद्रभागा तीरावर अजून अनेक मंदिरे आहेत. नंतर आपण गेलो कैकाडे महाराज मठामध्ये. हा मठ मंदिरापासून फक्त 1.5 ते 2 किलोमीटर अंतरावर आहे. या संकुलात हिंदू धर्मातील अनेक पौराणिक घटना आणि त्यांचे महत्त्व दाखवले आहे. विशेषतः नामाचे महत्त्व समजावून सांगितले आहे. या ठिकाणची संकल्पना अशी आहे की हिंदू धर्मातील सर्व देव एकाच छताखाली ठेवले आहेत आणि त्यांचे महत्त्व भक्तांना समजावून सांगितले आहे.
यानंतर गजानन महाराज मठ. कैकाडी महाराज मठापासून फक्त 1 किलोमीटर अंतरावरती गजानन महाराज मठ आहे. गजानन महाराज मठामध्ये भक्त निवासाची सोय आहे. विष्णुपाद मंदिर. हे मंदिर मेन मंदिरापासून 2 ते 3 किलोमीटर इतक्या अंतरावरती आहे. पण चंद्रभागा नदी पात्रातून अंतर फक्त 500 मीटर आहे. श्री विठ्ठलाने आपल्या सवंगडी व गायीसह क्रीडा केल्या व भोजन केले, तेव्हा इथे देवाचे आणि गायीचे पावले उमटले आहेत. श्री विठ्ठल हे विष्णूचे अवतार असल्याने इथे उमटलेल्या पावलामुळे या ठिकाणाला विष्णुपद हे नाव मिळाले. मार्गशीर्ष महिन्यात विठुराया या ठिकाणी निवासाला येतात असे मानले जाते. त्यामुळे मार्गशीर्ष मध्ये या ठिकाणी जास्त गर्दी असते.